मुंब्रामध्ये 2 लोकल ट्रेनमध्ये लटकलेले प्रवासी एकमेकांना घासून रुळावर पडलेत आणि दुर्घटनेत 4 मृत्यू झालाय तर 9 जण जखमी आहेत। लोकलमधून पडलेल्या प्रवाशांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे। मंत्री गिरीश महाजनांकडून कळवा रुग्णालयात जात जखमींची विचारपूस, मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा, जखमींच्या उपचाराचा खर्च देखील सरकार करेल, गिरीश महाजनांची माहिती। तर दोन्ही लोकलच्या दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि प्रवाशांच्या बॅग देखील एकमेकांमध्ये अडकल्यानं हा अपघात घडलाय, रेल्वे प्रशासनाची ही माहिती। मुंब्रा स्थानकामधील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा, अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचे अधिकाऱ्यांकडून मोजमाप, पोलीस रेल्वे प्रशासनाकडून अंतराची अधिकृत माहिती मागवणार आहे। मुंब्रा लोकल दुर्घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यावर देखील काळाचा घाला, जीआरपी कर्मचारी विक्की मुख्यादन यांचा रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मृत्यू झाला। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी, घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती, अजित पवारांकडून देखील शोक व्यक्त। मुंबईतील रेल्वे दुर्घटनेवर देशाचं वास्तव दिसून येतं आणि सरकार 2025 बद्दल शांत असून 2047ची स्वप्न दिसतंय। मुंब्रा दुर्घटनेवरून राहुल गांधींची टीका। मुंब्रा रेल्वे अपघातग्रस्तांची खासदार श्रीकांत शिंदेंकडून रुग्णालयात जात विचारपूस, दिवा सीएसएमटी लोकल सुरू करण्याची देखील मागणी। मुंब्रा रेल्वे दुर्घटना प्रकरणी उद्या मनसे आंदोलन करणार आहे। गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी 9 वाजता मोर्चा निघणार आहे। मनसे नेते अविनाश जाधवांसह ठाणेकर, रेल्वे प्रवासी यात सहभागी होतील। तर आता ऑटोमॅटिक डोअर अपघात रोखणार असं म्हटलं जात आहे, तर त्या संदर्भातल्या काही बातम्या आपण बघूयात। लोकल फेऱ्या वाढवण्याबाबत शिंदेंची रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा, तर ज्युपिटर रुग्णालयात जात मुंब्रा अपघातामधील जखमींची विचारपूस केली आहे। अपघातानंतर प्रवाशांवरच मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं राबवाव्यात, मुंब्रा दुर्घटनेनंतर शरद पवारांचं ट्विट आहे। नवीन येणाऱ्या लोकल कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार, सध्याच्या लोकललाही ऑटोमॅटिक दरवाजांची सुविधा देणार। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा हा मोठा निर्णय। रेल्वे अपघातांना मुंबईतील आता परप्रांतीयांचे लोंढे कारणीभूत ठरतात, राज ठाकरे यांची ही टीका। तर लोकलला दरवाजे लावल्यास लोक कूदमारून मरतील, रेल्वे प्रशासनाच्या स्वयंचलित दरवाजांच्या वरून राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे। राज ठाकरे दुपारी उठून लोकल अपघाताचा विषय मांडतात, परप्रांतीयांना दोष न देता सरकारला बोलावं। भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर टीका, तर लोकलनं कधीही प्रवास केलेल्या राज ठाकरेंनी राजकारण करू नये, शुक्लांचा हल्लाबोल। रेल्वे मंत्र्यांचं सर्व फोकस फक्त एसी लोकलवर, सुरक्षेवर नाहीये, मुंब्र्यातील दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंची टीका। प्रशासनानं वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे, मुंब्र्यातील रेल्वे अपघातानंतर मनसेच्या अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। मुंबई लोकल अपघाताची चौकशी व्हावी, मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळावी, अनिल देशमुखांची मागणी। राजू पाटलांकडून बदलापूर रेल्वे स्थानकामधील व्हिडिओ पोस्ट, तर बदलापूर स्थानकामध्ये रोज अपघातजन्य परिस्थिती पाहायला मिळते, रेल्वे प्लॅटफॉर्मवर केले जाणारे बदल प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते, पोस्टमध्ये हा उल्लेख आहे।